नमस्कार मित्रांनो. तर आज काशेगावची जत्रा, आईसाहेबाची जत्रा आहे आणि आमचा गुरुवर्य विशालराजे उजनीकर यांचा आईसाहेबाचं जग आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकता आईचं. कशी वाटते आईसाहेब, कशी नाही नक्की सांगा. आणि आम्ही आता सगळं आवरायला लागलो. ही रात्रीची वेळ झाली, दिवसभर सगळं भरलेलं होतं. निवड, पीठ, मीठ, केळी, फळं हे सगळं आवरायला लागलं. आमची मावशी आम्ही बसलोय जगापाशी. त्या आमच्या मावशी आहे, त्या गुरुच्या मावशी आहे त्या. आणि आम्ही बसले जगापाशी सकाळ धरणा. आता सगळं आवरायला लागलं. आता परड्या ही बिरड्या सगळे साफसफाई करायला लागले. आता ही परड्यांची प्रसाद आता घरी निघून सगळा वाटायचा, खायचा सगळं. नाही तुझा की काढतो. तर जत्रा बघण्यासारखी असते. आणि आमच्या गुरुचा आईसाहेबाचा जग मंदिराच्या पाठीमागात असतो. तुम्ही देहवारा तर बघितलेला आहे. गुरुचा एकदम प्रसन्न. तुम्ही कमेंट पण लय जणांनी केलेली की खूप सुंदर आहे, मला देहवारा आवडला. म्हणतात गुरु एवढं देव कधी घासते तर घासाई काढल्यावर भरपूर आहेत. पण ते देव आहेत म्हणल्यावर सगळं आपल्याला कष्ट बी घ्यावं लागतं त्याच्यासाठी. आणि ह्या देवीला कम्प्लीट 3 दिवस नटवत होतं गुरु. साडी नेसवायची, बळवड भरायचं, ते पूर्ण सजावट करायची. तर तुम्हाला अजून उद्याचं पण पीस दाखवीन. जत्रा एवढी सगळी आहे. बरं आलो तुम्हाला दाखवत राहते. चालू विशालराजे उजनीकर. तर तुम्ही बघतायच त्यांना व्हिडिओमध्ये, माझ्या चॅनलला, दुसऱ्या चॅनलला पण. तर हे बघा तुम्हाला दाखवतो. नमस्कार. कशी झाली जत्रा? खूप छान झाली. आणि त्यांचा देहवारा बघण्यासारखं असं तुम्हाला तर माहीत आहे. सगळे कमेंट पण तुम्ही सांगता की खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला उद्याचे दिवस आहे अजून दर्शन घ्यायसाठी तुम्ही येऊ शकता. आज चिपळूणहून आली घेऊन बाहेरला इथं आलते व्हिडिओ देवापाशी आधी चिपळूण, रत्नागिरीच्या आणि कोल्हापूरच्या 3 ठिकाणची आलते सबस्क्राईब. म्हणले इंग्लिश तुमच्या गुरुचा आम्हाला फोन केला. मला सोलापूरच्या आलते. त्यांना पण दाखवलं. त्यांनी जेवण करून गेले. फॅमिली आणि आमची मावशी, आमचा गुरु भाऊ गुरु. सकाळी जाणं जेवण केली त्यांनी इथं केलं का मावशी? बोला की काहीतरी. साफसफाई झाली म्हणून आमचा देवबागा म्हणावं. उद्याचे दिवस आहे अजून. स्वच्छता करून माझे चला आता आम्ही लिंब काढायला चाललोय. लिंब काढायला चाललोय आता आम्ही. आता लिंब काढायला चाललेली आहे. साफसफाई करून ठेवलेली आहे. बालभक्ताकडून 51 रुपये दिले. धन्यवाद. त्या बालभक्ताच्या पाठीमागे आई अल्लाहमध्येचा आशीर्वाद सदैव राहो. पैसे घेऊन चाललंय रूमवर पण नाही. आईसाहेबाचं कुंड आहे इकडं मंदिर. संतोष डोळा सातपुते, गाव आलडोवडी, तालुका सांगोला. आवरून आता निम काढायला जायचंय घरी. हे बघा इथं मिक्स बटाट्याची भाजी. काय काय टाकलं आपण? बटाटा, कांदा, बटाटा, कांदा, बैंगन, फिर
आपलं दुधी भोपळा आजची दिकर आहे भाजी. आजची इकडं काय करतात बघा हे. लाईक फॉलो करा माझ्या एवढी पावला. काय काय करताय तुम्ही? भाजी केली, अजून काय करायचंय? भात करायचं, मसाले भात करायच्या आणि चपाती करायच्या. मेथीची भाजी. मेथीची भाजी इथं. ये बाबा. इल्लू मामा आप किधर गए थे? कब आएगी तुम? बीमार है इल्लू मामा, बीमार है। क्या हो गया? हॉस्पिटल लेके जाओ. बोला. हाय सगळ्यांना माझा नमस्कार. योगेश भाईने एवढा मोठा भारी स्वयंपाक केले. मस्त झणझणीत वांग्याची भाजी केली. या जेवायला योगेश भाई. चपात्या करायच्या. भात करायचंय, भाकरी करायची ते, सॉरी आपलं चपात्या करायची ते. आम्ही आलो यात्रेला, रूम घेतलाय भाडं इथं आमच्या गुरुनी, आहे का नाही? हा गुरुनी आंघोळी झाल्या, सगळं झालं. हा? इकडे भात करायचंय, कांदा कढीपत्ता नसला आता ह्याला. कढीपत्ता आणायचंय. शेंगदाणे शेंगदाणे आहे की? त्याला तर टाका म्हणजे भाजते ना. काय नाही. इकडं कांदा भाजायला चालू आहे, इकडं टमाटो हे टाकायचंय, धुवून ठेवलंय. हो कोणी मी कसं ते बरोबर उत्तर त्याच्या कोणाला भेटलंय मीठ टाक ना रणजित, म्हणजे ते बारीक होते. टाक बारीक डाळाचं. हे रणजित वाटण मीठ टाक, वास सुटतो. हल्दी कच्चा आहे ना कांदा. टोमॅटो टाकले, टोमॅटो कसं राहत, मसाला टाकला की मसाला तेल उचलून केसाने ना बोलायला बोलायला. येळवण्याची आमटी पण काल छान झाली करायची, खोबरं भाजल्यामुळं छान म्हणजे आम्ही तर खाल्लीच नाही येळवण्याची होत आमटी. नाही येळवण्याची आमटी म्हणजे वेगळं का असतं त्याला. आपण यामुळे तुला बोलू आपण एवढ्या. या जेवायला, या जेवायला मस्त योगेश बाबूंनी डाळ कांदा केलेला आहे. एक नंबर झाला डाळ कांदा, मसाले भात केलाय, मस्त झाले जेवण. बटाट्याची भाजी काढलाय काय मी रेसिपी? भाजी केली, mixed veg भाजी एक नंबर झालाय. काशेगाव मध्ये स्वयंपाक केलाय आम्ही. या मस्त झाला, एक नंबर झाला. आई कसा झालाय स्वयंपाक? एक नंबर. मी तर लय पोट भरून जेवले. माझं जेवण झालंय. दाजी कसा झालाय? एकच नंबर नाद नाही करायचा माझ्या मेवण्याचा. यावंच लागतंय. काशेगावची जत्रेला छान. योगेश भाऊ भाकरी झाली का नाही हो? हे बघ पातेलं गच्च भरून केली. हे बघ अरे देवा, काय हो योगेश भाऊ, एवढं छान केले की पतीला संपलंय आणि मला ठेवला बी नाही ठेवले. तेव्हा काय पिशवीत आहे बघा. हो का अगं देवा, आता काय करायचं? आता एवढी चुरलेली खाऊ आपको कमी. उपास आहे क्या? हा नाही तर काय? क्या आज की? बुधवार आहे आज. आज बुधवार आहे. आता काय पीठ खाऊ का मी? ए भाऊ तोड़ के खाओ पातेला. नाही आता एवढा आहे की खरखुटून खाते की. देखो टेस्ट कैसे है. बरं बघूया. ऐसा खरड खरड के खाओ. अति सुंदर. पर्यंत त्याच्यामध्ये मीठच नाही. टाकलंय मी भाऊ, टाकले आळले कमी केलं. कमी आहे. छान केले, छान, अति सुंदर. मीठ थोडी. थँक्यू, धन्यवाद. आता जेवायचं आपण चपात्या झाल्यावर. याला माझ्या जत्राचं जगायचं.